माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, राकेशने आता लावण्याला मुद्दामून थांबवून घेतलेलं असतं. खरं तर राकेश हे सगळं प्लॅनिंग स्वतः करू पाहत होता, पण त्याने लावण्याला यासाठी थांबवले की त्याच्यावर काही येऊ नये. आणि सोबतच लावण्याने घरी तर सगळ्यांना सांगितलंय की ती कामासाठी मीटिंगसाठी बाहेर जाते. मग तिने असं कारण सांगितल्यावर घरातले कोणीही तिच्यावरही संशय घेणार नाहीत, असाच हा ह्यांचा उद्दिष्ट असतो. तर राकेश मात्र आता म्हणतो की आपलं ठरलेलं काम तर झालंय ना, मी सांगितलेली वस्तू तू घेऊन आलीस ना. त्यावर लावण्य म्हणते की हो आणले मी, ते गाडीतच आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका जिजू. आता तुम्ही मला इतकी मदत करताय म्हटल्यावर मी पण काम बरोबर एकदम फत्ते करणार आहे. तर आता त्या ड्रेसच्या जागी ह्यांना दुसरा ड्रेस ठेवायचा असतो आणि त्याचसाठीचं ह्यांचं हे प्लॅनिंग सुरू असतं. पण आता लावण्य म्हणत असते की बघा राकेश जिजू, मी तर जाते, पण बाकी घरच्यांना तुम्ही बरोबर अरेंज करा, कारण का बघा ना मामा आहे, अंजलीताई आहेत. तर राकेश म्हणतो तू काळजी करू नकोस, त्यांना अरेंज कसं करायचं ते मी बघतो. तर दुसरीकडे वल्लरी आता खूपच जास्त खुश असते, कारण तिला ना आता ठेवायचं असतं त्या बॉक्समध्ये. मग ती विचार करते, तिने ते फोटोज आणलेले असतात, ते फोटोज तिला आता ठेवायचे असतात. मग ती आता तो डिझाईन ड्रेस केला आहे तो कुठे आहे हे सगळं काही शोधत असते. पण तिला तो डिझाईन ड्रेस केलेला असतो तो कुठेही भेटत नसतो. म्हणून तिला टेन्शन येतं की काय यार, कुठे ठेवला असेल. आणि ती कपाटात वगैरे सगळीकडे शोधू लागते, पण तिला तो कुठेही सापडत नाही. तेवढ्यातच ना तिला समोरच तो बॉक्स ठेवलेला दिसतो. गणूबाप्पा असतात ना, तिथे ठेवलेला असतो तो बॉक्स. तर गणूबाप्पाकडे ठेवलेला तो बॉक्स ती बघते आणि ती जास्त खुश होते. आज ईश्वरी तुझं काही खरं नाही. नाही अर्णवने तुला फरफटत बाहेर आणलं आणि घराबाहेर काढलं ना तर बघ. असं देखील आता वल्लरीच्या डोक्यामध्ये सुरू असतं. वल्लरी आता धावत पळत येते आणि मुद्दामूनच त्या ड्रेसमध्ये, म्हणजे अर्णवने जो लेहंगा डिझाईन केलेला असतो ना, त्या लेहंग्यामध्येच तिने तो ड्रेस टाकून ठेवलेला असतो, जेणेकरून तो ड्रेस ना जेव्हा ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण बघतील तेव्हा त्यांच्यामध्ये भांडणं होतील. वल्लरीचं काम होतं, वल्लरी तिकडनं निघून जाते. आता दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण आता आलेले असतात. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आज खरंच खूप छान दर्शन झालं ना गणूबाप्पाचं, आणि मला तर वाटलंही नव्हतं इतकं छान दर्शन होईल. ते बोलता बोलता तिच्या पायात ना तिचा पाय जो आहे तो मुरगळतो चालत असताना, आणि त्याच वेळेला अर्णव तिला वाचवतो. म्हणजेच अर्णव ऐन वेळेला तिचा हात धरतो आणि त्यामुळे तिला थोडं बरं वाटतं. मग आता अर्णव तिला बघतो, तिला धड चालताही येत नसतं कारण तिचा पाय ना मुरघळलेला असतो. ईश्वरीने सुद्धा आता अर्णवच्या कमरेत वगैरे हात घातलेला असतो, कारण तिला ना आधाराची गरज असते. तर दुसरीकडे मात्र आता राकेशला लावण्याला वर रूममध्ये पाठवायचं असतं. यासाठी या घरातल्या सगळ्यांनाच मुद्दामून कुठे ना कुठे गुंतवून ठेवायचं असतं. मग त्यासाठी त्याचे प्लॅनिंग सुरू असतात. मग तो घरातल्या इतरांना सांगत असतो की चला जरा माझं ना तुमच्याकडे काम आहे, आपण आहे ना माझ्याच रूममध्ये बसून बोलायचं का. म्हणजे आम्ही असं प्लॅनिंग काहीतरी केलं आहे, माझ्या माइंडमध्ये ते आहे, आणि जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर बरंच होईल. म्हणजे आपण आहे ना अर्णव ईश्वरीसाठी खूप छान असं सरप्राईज अरेंज करूया, असं आता त्यांचं ठरत असतं. पण दुसरीकडे मामाच्या डोक्यात मात्र असतं की हा माणूस तिरका विचार करणारा आहे, हा काय विचार करतोय तो बघूया, नाहीतर ह्याचा डाव आपण हाणून पाडूया, हे मामाने माइंडमध्ये सेट केलेलं असतं. कारण राकेश जो आहे ना तो कधीच अर्णव ईश्वरीला एकत्र आणण्यासाठी प्लॅनिंग करणार नाही आहे. त्याच्या मागे सुद्धा त्याचा काहीतरी हेतू असू शकतो, त्याशिवाय असले धंदे हा माणूस करणार नाही, हे सुद्धा बरोबर मामाला माहिती असतं. म्हणून मामा त्याच गोष्टीने विचार करत असतो. तर इकडे मात्र आता लावण्याला आयती संधी मिळायला हवी ना, त्याचसाठी हे प्लॅनिंग केलेलं असतं. लावण्य आता हळूहळू का होईना आतमध्ये जात असते. तिच्या हातात एक वेगळा ड्रेस असतो, जो की तो ड्रेस तिला त्या बॉक्समध्ये ठेवायचा असतो आणि बॉक्समधला ड्रेस गायब करायचा असतो. तर इकडे मात्र अर्णव आणि ईश्वरी बाहेरच पोचलेली असताना तिचा ईश्वरीचा जो आहे तो पाय मुरघळतो. म्हणून अर्णव जो आहे तो तिचा पाय ना थोडा का होईना रिलॅक्स करून देत असतो. तिच्या पायाच्या मुवमेंट्स तिच्याकडनं होत नसतात, म्हणून तो स्वतः
तिचा पाय हातात धरतो आणि त्यानंतर थोडं रिलॅक्सेशन तिला देत असतो, थोडं फूट मसाज करतो तो. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, मला खरंच मी तुम्हाला सांगू का, मला हे सगळं नाही आवडत आहे, म्हणजे तुम्ही माझ्या पायाला हात लावताय हे वगैरे. अर्णव म्हणतो तू शांत बसा, तुला एवढं त्रास होतोय तर एवढं न करायलाच हवं ना, मी करूच शकतो हे. आणि असं बोलून ना थोडं तो तिचा पाय जो आहे तो जरा हलका करायचा प्रयत्न करतो. तर हे सगळं काही आहे ना ते मात्र ईश्वरी एकटक पाहत असते. ईश्वरी म्हणत असते मनातल्या मनात की अर्णव सर किती, अजून किती हो माझ्या मनात तुम्ही बसून राहणार आहात, किती माझ्या मनात तुम्ही घर करणार आहात, काय बोलू मी आणि काय करू मला खरंच ना कळतच नाही आहे, असं देखील आता ईश्वरी मनातल्या मनात बोलत असते. दुसरीकडे मात्र आता राकेशने लॅपटॉप आणलेला असतो, अंजली त्याच्या बाजूला बसलेली असते, मामा आणि वल्लरीसुद्धा असतात. तर आता राकेशने ना ईश्वरी आणि अर्णवला मस्त असं आपण हनीमूनचं सरप्राईज देऊया, म्हणजे आता ईश्वरी अर्णवला सरप्राईज देते, बरोबर की नाही. म्हणजे ईश्वरीनं सरप्राईज द्यायचं प्लॅनिंग केलेलं असतं, हे घरात सांगितलेलं असतं. मग आता मात्र हे सगळं प्लॅनिंग आहे ना आपणही करूया, म्हणजे कसं ते दोघंही जण जवळ येतील. हे राकेश स्वतःच्या माइंडने बोलत असतो आणि हे सगळं बघूनच ना खूप मोठा धक्का जो काही आहे तो खरं तर बसलेला असतो, तो म्हणजे वल्लरीला आणि सोबतच मामांना सुद्धा. मामाने कधीच विचार केला नव्हता की हा माणूस इतका पुढे जाऊन एवढ्या सगळ्याचा विचार करेल. पण दुसरीकडे ना आता जे काही सुरू असतं ना ते महाभयंकर असतं. म्हणजेच काय तर या सगळ्याची मांडणी आणि हे सगळं रचून आणण्याचं काम मात्र एकदम अचूकच त्यांनी केलेलं असतं. आणि म्हणूनच आता तो म्हणत असतो की बघा मी नाही अरेंजमेंट केलेली आहे, तुम्हाला कशी वाटते, याच्याने ना अर्णव ईश्वरी खूप छान एकत्र येतील, दोघांमध्येही जवळीक वाढेल, सगळं छान होईल. मग आता वल्लरी विचार करते काय हे जावई बापू काही डोक्यावर पडलेत का, मी इथे काय करते आणि ह्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात, काही चाललंय काय ह्या जावई बापूंच्या डोक्यात. तर दुसरीकडे मामाही विचार तेच करत असतो, ह्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे, नाहीतर हा अर्णव ईश्वरीला एकत्र आणण्यासाठी असं काही प्लॅनिंग करणार नाही, हे मामांना सुद्धा माहिती असतं. त्यामुळे मामाच आता राकेशला सांगत असतात की तुम्ही जे काही प्लॅनिंग करताना ते तुर्तास तरी करू नका, कारण अर्णवच्या कामाचं नियोजन खरंच कोणाला माहिती नसतं, त्याचं काम कसं आहे काय आहे ते. कारण मला असं वाटतं ना की ते काम त्याचं व्यवस्थित व्हायला हवं, उगाच आहे ना त्या कामामध्ये प्रॉब्लेम्स नको क्रिएट व्हायला. म्हणून मला असं वाटतं ना की आपण आधी अर्णवला विचारूया आणि मग पुढचं प्लॅनिंग करूया, असं आता मामाने ठणकावून सांगून टाकलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता राकेश जो आहे तो मात्र हे काहीच करायला बघत नसतो. खरं तर त्याला इतका आनंद होत असतो की तिथे आपलं काम होतंही ना हे त्याच्याशी मतलब असतं त्याचं. आणि तो हे सगळं सांगत असताना इकडे मात्र असणारी ही ईश्वरी ही म्हणत असते की काय चाललं आहे तुमच्या सगळ्यांचं, खरंच ना मला मामा यांनी किती छान प्लॅन केलं आहे आणि तू असं नाही का म्हणतोयस रे. अरे चांगलं आहे ना, दोघंही जण एकत्र येतील, छान एन्जॉयमेंट होईल त्यांची. पण इथे वल्लरीला तर राकेशचा इतका राग येत असतं ना, तिला असं वाटत असतं की कधी या माणसाचा गळा पकडू, आणि म्हणूनच ती विचार करत असते. तर वल्लरी आणि मामाचं मत कुठेतरी आत्ता का होईना पटत असतं, कारण वल्लरीलाही हे दोघं एकत्र आलेले चालणार नसतात, तर मामांना एकत्र आलेले चालणार असतात. पण या मागे राकेशचं काही षडयंत्र आहे का हे मामाला डाऊट येत असतो आणि म्हणूनच मामा या सगळ्याला नकार देत असतो. तेवढ्यातच ना इकडे मात्र तिचं काम झालेलं असतं लावण्याचं, म्हणून लावण्य मेसेज करूनच लगेच राकेशला सांगू लागते की जिजू काम झालं आहे. त्यावर आता राकेश देखील सगळ्यांना सांगत असतो की चला राहू दे, काहीच हरकत नाही, जर या गोष्टी जर तुम्हा लोकांना मान्य नसतील ना तर पण सही पुढे जाऊया नको. आता लावण्य हळू का होईना बाहेर पडलेली असते. लावण्याला असं वाटतं की आपल्याला कोणीही पाहणार नाही, पण लावण्याला नेमकं अर्णव आणि ईश्वरीने पाहिलेलं असतं, कारण लावण्य मगाशीच म्हणाली होती की माझं काम आहे म्हणून मी जाते. मग आता अर्णव ईश्वरीकडे बघत असतो आणि त्यानंतर तो लावण्याला म्हणत असतो की काय गं लावण्य, मगाशी तर तू गेली होतीस, मग आता पुन्हा कशी काय. तर लावण्य आता कारण देऊन सांगू लागते की ते काय ना माझा मोबाईल मी विसरले होते, तोच घ्यायला मी रिटर्न आले होते, चल मी निघते, असं देखील ती आता म्हणते. आणि त्याच वेळेला ती आता सांगू लागते की ते काय ना मी खरं तर निघते कारण उशीर होतोय, चल पुन्हा एकदा हॅपी बर्थडे ईश्वरी, असं देखील ती आता ईश्वरीला बोलते आणि ईश्वरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ती देऊ लागते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण असतातच बाहेर. त्यावर अर्णवला या लावण्याचं हे गोड गुलाबी बोलणं काहीसं पटत नसतं आणि म्हणूनच अर्णव बोलत असतो की हिच्या वागण्यात इतका बदल कसा काय झाला ना खरंच कळत नाही आहे. त्यावर ईश्वरी आता अर्णवला समजवते आणि म्हणते की जाऊ दे अर्णव सर, जर ती सुधरत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, उलट या सगळ्या गोष्टी बऱ्याच आहेत की, असं बोलूनच आता ईश्वरी देखील
अर्णवची समजूत घालत असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव ईश्वरी बेडरूममध्ये असतात. खरं तर अर्णव छान तयार झालेला असतो आणि त्यानंतर ईश्वरी तयार होत असते आणि अर्णव जो आहे तो तयार झाल्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर आतमध्ये येऊ का. तर अर्णव म्हणतो की हो ये ना. आणि त्याच वेळेला आता अर्णवला ईश्वरी सांगत असते की चालेल सर, तुमचं झालं असेल तर आता मीही तयारी करते. आणि त्यानंतर आता ईश्वरी स्वतः तयार होण्यासाठी बाहेर जाते आणि त्याच वेळेला आता अर्णव गेल्यानंतर ती दार लावून घेते आणि पहिल्यांदा ती नम्रताला कॉल करते. नम्रताला कॉल करून आता ती विचारू लागते, काय ग नमू, आपलं प्लॅनिंग ओके आहे ना, म्हणजे सगळं काही ठरवल्याप्रमाणे होतंय ना, असं देखील ती आता म्हणू लागते. त्यावर नम्रता म्हणते की हो, मी ते हॉटेलवाल्याला सांगितलं आहे सगळी अरेंजमेंट करायला. आणि असं बोलूनच तिने आता फोन ठेवलेला असतो. तर हे सगळं प्लॅनिंग तर इकडे मात्र ईश्वरी तर करतच असते, पण पुढे आता ईश्वरीला मोठं सरप्राईज मिळणार असतं. ते म्हणजे तो ड्रेस तर गायब झालेलाच असतो, पण त्या ड्रेसच्या जागी ना एक वन पीस, म्हणजे अगदी शॉर्ट, जो फक्त नाईटला घरात घालू शकतो असा तो वन पीस असतो. आणि तो वन पीस बघून ईश्वरी म्हणते, काय अर्णव सरांनी हा ड्रेस डिझाईन केला आहे. अर्णव सर पण ना खरंच ना, काय बोलावं या अर्णव सरांना, मला खरंच कळत नाही आहे, काय माणूस आहे हा, हे असे कपडे घालणार आहे का. तर इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की या अर्णव सर या, कारण अर्णव ना बाहेरच उभा असतो आणि तो म्हणत असतो की ईश्वरी येऊ का. त्याला ना ईश्वरीला त्या कपड्यांमध्ये बघण्याची खूप जास्त उत्सुकता लागलेली असते आणि त्याचसाठी तो तिला विचारत असतो. ईश्वरी आता अर्णववर चिडते आणि अर्णवला म्हणते, काय हो अर्णव सर, हे कपडे डिझाईन केलेत का माझ्यासाठी, हे घालायचं आहे मी, काय म्हणायचं काय आहे तुम्हाला, काय करते मी हे, काय हो, काय असं करता हो तुम्ही, असं बोलून ईश्वरी अर्णववर भडकत असते. अर्णव म्हणतो, ना काय, कोणते कपडे, कशाबद्दल बोलते. आता अर्णवच्या हातात ईश्वरी तो ड्रेस देते, जो ड्रेस अगदी तिला हातातही पकडवत नसतो. तो ड्रेस तिने आता त्याच्या हातात दिलेला असतो आणि तो ड्रेस जेव्हा इकडे मात्र अर्णवही बघतो तेव्हा अर्णवलाही धक्का बसतो, कारण अर्णवने हे सगळं काही अरेंज केलेलं नव्हतं. अर्णवने खूप सुंदर असा ड्रेस तिच्यासाठी डिझाईन केलेला होता. मग आता हे वन पीस, त्यामुळेच आता त्याला कळत नसतं की काय बोलावं आणि त्यामुळेच ना तो आता शांतच राहतो, तो काहीच बोलू शकत नाही. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव म्हणत असतो की काहीतरी ना गफलत झाली आहे, तू नको काळजी करूस, आपण बघूया काय झालं आहे ते. खरं तर मी हा ड्रेस तुझ्यासाठी घेतला नव्हता, मी खरं तर दुसरा ड्रेस तुझ्यासाठी अरेंज केला होता, पण काहीतरी गैरसमज झाला आहे आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे, असं देखील आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो. ईश्वरी म्हणत असते, मग आता काय करायचं आहे मला कळत नाही आहे. खरं तर ना ईश्वरीचा मूड ऑफ झालेला असतो, कारण ईश्वरीला ना अर्णवने दिलेला तो ड्रेसच घालायचा असतो आणि त्यातच आता ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी होत असतात ना त्या तिला आवडत नसतात आणि अर्णवने खास तिच्यासाठी तो ड्रेस डिझाईन केलेला असतो आणि तोच जर आता तिला मिळत नाही म्हटल्यावर ऑफकोर्स यार तिचा मूड जो आहे तो ऑफ होणारच. मग आता अर्णव जो आहे ना तो ड्रेस स्वतःच्या अंगाला लावून पाहत असतो. त्यावर ईश्वरी आता अर्णवकडे पाहतच राहते आणि अर्णवला म्हणते, काय सर आता तुम्ही घालणार आहे का हा ड्रेस, असं अंगाला लावून बघताय. त्यावर ईश्वरीला खूप जास्त हसू येतं आणि ईश्वरी त्या हसण्याच्या नादात ना कधी अशी त्या अर्णवच्या एकदमच जवळ मिठीत जाऊन अडकते ना हे तिला सुद्धा कळत नाही आणि अर्णव देखील आता ईश्वरीकडे एकटक पाहत राहतो. अर्णव आता जेव्हा ईश्वरीकडे एकटक पाहतो तेव्हा ईश्वरी अर्णवच्या एकदमच जवळ मिठीत असते आणि जेव्हा ईश्वरी अर्णवच्या मिठीत असते ना तेव्हा ईश्वरीला सगळं जग जिंकल्यासारखं वाटत असतं आणि अर्णवला सुद्धा खूप छान वाटत असतं. अर्णवने सुद्धा ईश्वरीला आता आपल्या मनामध्ये स्थान दिलेलं असतं आणि एकदमच तो जवळ घेऊन तिला उभा असतो आणि जेव्हा अर्णव तिला एकदम असा जवळ घेऊन उभा असतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी भानावर येते. ईश्वरी इकडे तिकडे बघू लागते आणि त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला म्हणतो की काय झालं मिस इंदौर. त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते की काही नाही अर्णव सर, मला ना खरंच हसू आलं, म्हणजे तुम्ही ते लावून बघितलं ना तुमच्या बॉडीला म्हणून मला थोडं वेगळं वाटलं, वियर्ड वाटलं, बस त्याचसाठी. पण आता मी काय करू, आपल्याला जायचं आहे ना, असं देखील ती आता विचारू लागते. अर्णव म्हणतो मग काय आपल्याला जायचं आहे, मी काही शांत बसणार नाही आहे, असं देखील त्याचं ठरलेलं असतं. पण या सगळ्यामध्ये ना अर्णव आणि ईश्वरी जे आहेत ना ते या सगळ्यात खूप जास्त जवळ आलेले असतात, कारण ना त्यांना आता दिसत असतं की जे काही सुरू आहे ते परफेक्ट लाईनीवर सुरू आहे आणि त्यामुळेच ना अर्णव खूप जास्त हॅप्पी असतो. त्याला ईश्वरीला त्या ड्रेसमध्ये पाहायचं असतं, पण जाऊ दे, त्याला आता कळत असतं. पण आता अर्णव आणि ईश्वरी ना छान असं प्लॅनिंग करतात. ते आता घरातल्या कोणाला या सगळ्याबद्दल सांगत नाही सध्या तरी, कारण आता अर्णव आणि ईश्वरीच्या डोक्यामध्ये सुरू असतं की का होईना आपण आहे ना हे छान तयारी करूया. आणि आता अर्णवसाठी ईश्वरी छान तयार होणार असते, कारण ईश्वरीला अर्णवला सरप्राईज द्यायचं असतं आणि म्हणूनच ती आता छान तयार व्हायचं ठरवते. दुसरीकडे राकेश जो आहे ना त्याने मात्र पूर्ण त्या वल्लरीच्या प्लॅनची माती करून टाकलेली असते, असंच म्हणायला हरकत नाही, कारण
बिचाऱ्या वल्लरीने एवढं सगळं जुळवून आणलेलं असतं, पण त्या वल्लरीच्याच प्लॅनचा पूर्ण चिंधड्या त्याने उडवून टाकलेल्या असतात. लावण्याने तो ड्रेस गायब केलेला असतो. लावण्याला असं वाटतं तो ड्रेस गायब करून आपला प्लॅन सक्सेस होईल, पण तेही तसं होत नसतं. त्यातच आता हा ड्रेस तर तिने गायब केलेला असतो, त्या जागी दुसरा ड्रेस ठेवलेला असतो. ज्यांना असं वाटत असतं की या सगळ्यामुळे त्यांची भांडणं होतील, पण तेही होत नसतं, कारण त्या दोघांमध्ये तशी काही भांडणं झालेलीच नसतात. उलट ते दोघांना त्या ड्रेसमुळे मात्र एकदमच जवळ आलेले असतात, हे ह्यांनाही कळत नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तर होतच राहत असतात, पण वल्लरी आणि त्याचबरोबर राकेश हे सगळे मात्र या सगळ्याने खुश असतात, कारण त्यांना असं वाटत असतं ना की चला फायनली जे काही होतंय ना ते एकदम बढिया होतंय. म्हणजे त्यांनी विचारही केला नव्हता त्या सगळ्या गोष्टी आता घडणार होत्या, कारण लावण्या हा ड्रेस तर घेऊन निघालेली होती आणि त्या जागी तिने तो वन पीस शॉर्ट ठेवला होता. पण अर्णव जो आहे ना, त्या अर्णवने ईश्वरीला छान वेगळ्या पद्धतीने का होईना रेडी केलेलं असतं. आणि ईश्वरीचं सुद्धा माइंड तितकंच फास्ट आहे, कारण ईश्वरीला सुद्धा युनिक काहीतरी ट्राय करायचे आवडतच असतं नेहमी, आणि म्हणूनच तिने नेहमीप्रमाणे छान असं साडीमध्येच काहीतरी वेगळं करायचं व्हेरिएशन असं ठरवलेलं असतं. मात्र इथे लावण्या जेव्हा तो ड्रेस गायब करते तेव्हा तिला खूप जास्त आनंद झालेला असतो, आणि त्याच ड्रेसमध्ये मामीने तो फोटो लपवून ठेवलेला असतो. मामीला असं वाटत असतं की चला फायनली आपण ज्या गोष्टी ठरवल्या आहेत त्या आता आपल्या सक्सेस होणार आहेत, पण त्या गोष्टी मात्र इथे स्वतः तिच्या टीममध्ये असलेली लावण्यास फ्लॉप करत असते. हे तिलाही माहीत नसतं, पण मामी मात्र आता इकडे खुश असते, कारण मामीला वाटत असतं की चला मोठा धमाका होणार आहे. तर मग इकडे आता हा ड्रेस तर तिने गायब केलेला असतो आणि त्या जागी दुसरा ड्रेस ठेवलेला असतो. पण आता हा ड्रेस गायब करून पण होत नाही, हा ड्रेस तर आता पूर्ण जाळूनही या महाशयांनी टाकलेला असतो, या राकेश महाशयांनी. राकेशला आता बिलकुलही या ड्रेसचा काडीही शिल्लक ठेवायचा नसतो, आणि त्यामुळेच आता तो पूर्ण तो ड्रेस जाळून टाकायलाच पिशवी सकट आलेला असतो. तरी तो ड्रेसही ओपन करून बघितलेला नसतो. काय बोलावं आता या दोघांनाच ना, खरं तर ना या राकेशनेच आणि वल्लरीनेच आणि त्याचसोबत या लावण्यानेच ह्या प्लॅनची अशी काही वाट लावलेली असते की ज्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी मात्र मस्तच जवळ आलेले असतात, आणि मात्र ह्या सगळ्यामुळे ना त्यांच्यामध्ये एक वेगळा बॉन्डसुद्धा तयार झालेला असतो. पण ह्या तिघांना, ह्या येड्यांना कोण सांगणार ना, हे दरवेळेला काही ना काही प्लॅनिंग करतच असतात आणि ह्यांचे प्लॅन ना फ्लॉपच होत असतात, आणि त्यामुळे मुद्दामून अर्णव ईश्वरी मात्र एकरूप होत असतात, हे त्यांना कळतही नसतं. आता राकेशला असं वाटत असतं की चला आपण हा ड्रेस जाळून टाकलाय म्हणजे ईश्वरीकडे हा ड्रेस कधीच जाणार नाही, आणि ही जी इंदोरी जिलेबी आहे ना ती फक्त माझी आणि माझीच आहे, असं काहीसं त्याचं म्हणणं असतं. आणि त्यामुळेच ना आता तो ड्रेस आहे ना फक्त असा बघतो, आणि त्यानंतर तो त्या आगीमध्ये पार त्या ड्रेसला जाळून टाकतो. आणि जेव्हा तो त्या ड्रेसला जाळून टाकतो ना, तेव्हा त्याला जो काही सुकून मिळतो ना, आहा हा हा, त्याच्या मनाला एकदम भारी वाटत असतं. पण इकडे आता त्यांना हे माहीत नसतं की त्यांनी इतके कांड केलेले आहेत ना, की ते कांड त्यांच्या अंगाशी तरी येणारच आहेत, कारण ईश्वरीसाठी अर्णवने खूप छान असं सरप्राईज प्लॅनिंग जर केलेलंच आहे, तर ईश्वरीने सुद्धा अर्णवसाठी छान असं हॉटेलमध्ये बुकिंग केलेलं आहे. म्हणजे तिलाही असं वाटत असतं की आपण अर्णवला छान सरप्राईज द्यायचं, त्याला खुश करायचं, आणि त्याचसाठी तिने खूप सुंदर असं डेकोरेशनही केलेलं आहे, आणि त्याचसाठी तिने हे सगळी तयारी केलेली असते, आणि म्हणूनच ती आता खूप जास्त हॅप्पी असते, खुश असते. ती वाट बघत असते की कधी एकदा सगळं काही बरोबर होतं येते, आणि म्हणूनच इथे ती आता छान तयार व्हायचं ठरवते. सगळेजण वाट बघत असतात, तर अंजलीही म्हणत असते मामाला, अरे मामा तुला काय सांगू रे, मी स्वतः वाट बघते रे, ही लोकं कधी एकदा येता येते, म्हणजे तो ड्रेस घालून ही आली ना की नेमका ड्रेस कसा आहे ना तो सुद्धा मला बघायचा आहे, म्हणजे चिंटूने कसा ड्रेस डिझाईन केला आहे ना ते बघितलं पाहिजे ना. असंच आता अंजली म्हणत असते, तर बघूया ना कधी येत आहेत आता हे दोघंही जण खाली, आपल्याला तर उत्सुकता आहेतच की हे कधी येत आहेत ते. इकडे मात्र राकेशच्या मनात असे फटाके फुटत असतात, त्याला असं वाटत असतं की वाह कसली भांडणं रंगत असतील म्हणून दोघंही जण खाली आले नसतील, असं त्या राकेशच्या मनामध्ये सुरू असतं. तर दुसरीकडे मात्र आता मामीच्या मनामध्ये भलतंच सुरू असतं. ती म्हणत असते की आता ह्या दोघांनी वरती फोटोज पाहिले असतील, फोटोज बघितल्यानंतर आता त्यांच्यामध्ये भांडणं होत असतील म्हणून दोघंही जण खाली आली नसतील, हे मात्र त्या वल्लरी मामीच्या डोक्यामध्ये सुरू असतं. मात्र तुम्हाला माहिती आहे का प्रेक्षकांनो, इथे तर एकदम कमाल झालेली आहे. म्हणजे ईश्वरी जी आहे ना तिने या सगळ्यांची झोप उडवलेली आहे. अर्णव तर खाली येतो, आणि अर्णव जेव्हा खाली येतो तेव्हा अर्णवला अंजली म्हणत असते, काय रे तू एकटाच आलायस, आमची ईश्वरी कुठे आहे? त्याच वेळेला आम्हाला ना ईश्वरीला बघायचं आहे, तिने कसं वेअर केले आहेत कपडे
येते. अर्णव म्हणतो हो हो मी बोलवतो हा माझ्या बायकोला. आणि असं बोलून ना आता अर्णव एकदाच हाक मारतो, चलो पधार रही है मेरी महाराणी, म्हणजेच त्याची राणी, दिलाची राणी म्हणायला हरकत नाही. आणि त्याच वेळेला आता तो म्हणत असतो की मिसेस ईश्वरी अर्णव राज्याध्यक्ष. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी वाव वाव म्हणजे वाव असा मस्त असा वेगळाच काहीतरी गेटअप करून आलेली असते. म्हणजे त्यामध्ये स्लीवलेस ब्लाऊज, त्यातच खूप सुंदर अशी साडी, तीसुद्धा डिझायनर, आणि वन साईडला नेटचा जो दुपट्टा, यामध्ये ना तिचं सौंदर्य खुलून दिसत असतं. वेगळं काहीतरी करायचं यामध्येच ती असते आणि तसंच तिने केलेलं असतं. आणि जेव्हा ती हा गेटअप करून येते ना तेव्हा मात्र वल्लरी त्यासोबत इकडे असणारा हा राकेश यांची मात्र चांगली झोप उडालेली असते. त्यांचा ततपम झालेलंच असतं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच वेळेला आता मामा त्याचसोबत अंजली हे सुद्धा खूप जास्त खुश होतात आणि म्हणत असतात की कसलं भारी सरप्राईज आहे आणि किती छान ड्रेस डिझाईन केला आहेस यार, मस्तच. आणि असं बोलूनच आता तिचं कौतुक केलं जात असतं. त्याच वेळेला आता ना ईश्वरीला नम्रताचा कॉल येतो. नम्रताचा कॉल आलेला असतो म्हणून ईश्वरीला असं वाटतं की काहीतरी अरेंजमेंटबद्दल बोलण्यासाठी केलं असेल, म्हणून नम्रताचा कॉल रिसीव्ह करण्यासाठी ईश्वरी रूममध्येच असतानाच बाहेर जाते, बाजूला जाते, कारण अर्णव तिच्या समोर असतो. आणि ती बाजूला जाऊन बोलत असताना नम्रता ईश्वरीला म्हणत असते, अगं आईचा मला कॉल आला होता, आई मला म्हणाली की आज काहीतरी वाईट घडणार आहे बहुतेक, आणि म्हणूनच ती सांगत होती की प्लीज कोणीही घराबाहेर जाऊ नका, म्हणून मी तुला सांगते, तुला पण सांगितलं आहे आईने निरोप द्यायला. मग आता हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरीला टेन्शन येतं. तर अर्णव तिला म्हणतो की काय झालं आहे, आता ईश्वरी काय करेल, अर्णवला सरप्राईज द्यायला बाहेर घेऊन जाईल का, काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.